पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी जलाशयाची पाणी पातळी अतिशय वेगानं घटते आहे। त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यांमध्ये धास्ती भरली आहे। गतवर्षी दौंड तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदान असणारा पाणलोट क्षेत्र कोरडा पडला होता। तसेच यावर्षीही पुनरावृत्ती त्याची होणार का, अशी धास्ती शेतकरी वर्गात भरताना दिसतीये। कारण सोलापूर जिल्ह्यासाठी उजनी जलाशयातून दुसरं आवर्तन सोडलं असल्यानं पाणी पातळीत वेगानं घट होते आहे। चालू वर्षी उजनी धरण 111% भरलं होतं। डिसेंबर महिन्यात पहिले आवर्तन सोडलं, यामध्ये 5 TMC नदीमधून सोडलं आणि 17 फेब्रुवारीपासून दुसरं आवर्तन सुरू झालं। तसेच कालव्यातून झालेली आवर्तनं वेगळीच आहेत। आणखीन आता पुढे 10 मार्चच्या पुढे एक आवर्तन होईल। सोलापूर जिल्ह्याच्या शेतीला या पाण्याची आवश्यकता आहे, हे कुणीही नाकारत नाही। उपसा सिंचन योजना सुद्धा चालल्या पाहिजेत, मात्र सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी सुद्धा जगला पाहिजे। मात्र ज्या पद्धतीनं पाणी जातंय आणि त्याचा उपयोग किती होतो, कुणाला होतो, हा विषय मात्र जणू संशोधनाचाच आहे। यावर पुणे जिल्ह्यातील पुढारी अगदी झोपेत आहेत की झोपेचं सोंग घेऊन बसलेत, हे मात्र कळायला मार्ग नाही। उजनी जलाशयाच्या पाण्यावर दौंड, इंदापूर, कर्जत, करमाळा तालुक्यातील पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत। नदीकाठच्या गावातील शेती पूर्णतः उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहे। पाणी पातळी खाली गेल्यावर विद्युत पंप पाण्यासोबत खाली नेण्याची धडपड शेतकऱ्यांना करावी लागतेय। धरणाची पाणी पातळी 53% आता आली आहे। त्यामुळे पाण्याचं नियोजन व्यवस्थित न झाल्यास यापुढील काळात पाणी कपातीची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते। कालवा सल्लागार समितीच्या या ढिसाळ कारभारामुळे उजनी धरणाखालील लोकप्रतिनिधींकडून बेकायदेशीरपणे पळवून नेण्याच्या आग्रहामुळे परिपूर्ण भरलेलं धरण रिकामं होत असून 2 महिन्यात 50% पाणी संपलेलं असून नियोजनबाह्य पद्धतीनं पाणी सोडत राहिल्यास लवकरच धरण वजामध्ये प्रवेश करेल। पाणलोट क्षेत्रात बुडीत बंधारे बांधल्यास, पाणी पातळी खालावल्यास शेतकरी वर्गासह पाणी वापर संस्थांना पाणी वापरण्यासाठी बुडीत बंधारे वरदान ठरतील। निवडणुकीच्या काळात उजनीच्या पाणलोट क्षेत्रात बुडीत बंधारे बांधण्याचं आश्वासन दिलं जातं, मात्र बुडीत बंधाऱ्यांची निर्मिती कधी होणार हा प्रश्न शेतकऱ्यांना तहान लागल्यावर भेडसावतो। सोलापूर शहराला पिण्यासाठी उजनी जलाशयातून नदीवाटे पाणी सोडण्याच्या पद्धतीमुळे 25 ते 30 TMC पाणी अनाठही वाया जातं। त्यामुळे सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्याकरता तयार होत असलेल्या समांतर जलवाहिनीचं काम तात्काळ पूर्ण करून ती कार्यान्वित करावी, असं प्राध्यापक शिवाजीराव बंडगर, उजनी धरण संघर्ष समिती यांनी सांगितलं।